नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. काल नरेंद्र मोदींनी सांगितले की तेल कमी वापरा, एका वर्षासाठी सोनं कमी खरेदी करा आणि काय सांगितलं. आणि त्याबद्दल प्रसारमाध्यमामधून उलटसुलट चर्चा झाल्या. आता यामध्ये आघाडीमध्ये साधारणपणे काँग्रेसचे काही खाजवंत कार्यकर्ते आहेत, ते होतेच. एका कार्यकर्त्याने स्टेटस ठेवला आहे, मोदींच्या काळात अर्थव्यवस्था सुधारली व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची इज्जत वाढली म्हणणाऱ्या भक्तांच्या तोंडावर कालचं मोदीचं भाषण. अरे लाज वाटलं पाहिजे सांगणाऱ्या. तुझ्या काळामध्ये आपल्या देशाचं कितीतरी लाख सोनं हे गहाण ठेवायला लागलं, हे तू विसरलास का? तर लक्षात कसं येत नाही, जेव्हा 2014 साली अर्थव्यवस्था ही 12व्या स्थानावर होती, ते आता मोदीसाहेब 4थ्या स्थानावरती आले, हे तुला दिसत नाही का? आणि नंतर काय म्हणतो की खाद्यतेल पेट्रोल डिझेल कमी करा व सोने खरेदी करू नका, परदेशी दौरा कमी करा. याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था पूर्ण नागडी झाली आहे. साहजिकच हा तुमचा काँग्रेस पक्ष हा नागडाच झाला आहे. आता नागड्या माणसाला दुसरा पण नागडा दिसणार ना. नागड्या माणसाने दुसऱ्याने चांगले कपडे घातले कसं दिसणार? आज आपली अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत आहे. देशाचा एक पंतप्रधान वडीलधाऱ्या नात्याने आपल्याला काहीतरी सांगतोय, ते ऐकायचं सांगून त्याला समजून घेण्यास सोडून हे असले घाणेरडे धंदे करता. आणि काय लिहिलं पुढे, आणि RSS आणि भाजप यांचे मालक राहिलेले परदेशी ताकती. अरे बाबा, RSSची स्थापना या देशाच्या मातीसाठी, देश वाचवण्यासाठी झालेली आहे. काँग्रेसची स्थापना कोणी केली माहीत आहे का रे? काँग्रेसची स्थापना एओ ह्यूम एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केली. काँग्रेस हे विदेशी अपत्याचं मुलं आहे, विदेशी अपत्य आहे. त्यामुळेच तुम्ही कदाचित सोनिया गांधी ह्या तुम्हाला स्वीकार्य आहेत, आणि तुम्ही असले धंदे RSS आणि भाजप यांचे मालक परदेशी म्हणता. अहो, तुमचा मालक कॉत्रजी कोणी सोडला रे त्याला? नेपाळमध्ये एवढा मोठा कांड करून त्याला कॉत्रजीला कोणी घरी जाऊन दिला? खऱ्या अर्थानं परदेशी म्हणजे सोनिया गांधी, जे या देशाच्या नागरिक नसताना वोटर लिस्टमध्ये नाव कसं आलं, हा प्रश्न कधी विचारता का? आणि तुम्ही या ठिकाणी RSS आणि भाजप यांचे मालक राहिलेले परदेशी ताकदी असा उल्लेख करता. आणि त्यांच्या दबावाखाली 1947च्या अगोदर गुलाम देश बनवण्याचा निर्धार केलेला दिसतोय. हा देश ब्रिटिशांचा गुलाम झाला याचं कारण, आणि राहिला याचं कारण प्रामुख्याने म्हणजे जी काही काँग्रेसची जुलमी राजवट होती, हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि जर कदाचित तुमचे हे धोतांड काँग्रेसवाले नसते, तर आमचा देश भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या सुभाष बाबूंना तुम्ही न्याय दिला नाही, त्या सुभाष बाबूंनी कधीच स्वतंत्र केला असता. त्यामुळे हे असले काही भडवेगिरी करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत की हा देश गुलाम बनवण्याचं षड्यंत्र भाजपवाले करतायत, संघवाले करतायत. लक्षात ठेवा, हा देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला 2014 साली. हे मी म्हणत नाही, ब्रिटनचे पेपरवाले, अनेक मीडियावाले म्हणतात. खऱ्या अर्थानं आम्ही 2014 साली स्वतंत्र झालो. या अगोदर देश तुमच्या हातात होता, तेव्हा आम्ही गुलाम होतो. हे संकट फक्त भारतापुरं मर्यादित नाही आहे, हे संकट जगावरती आलं आहे. त्यातूनच आज ही पेट्रोल डिझेलचे आणि सिलेंडरचे भाव स्थिर आहेत. आज या देशामध्ये सिलेंडर व्यवस्थित मिळतो, पेट्रोल व्यवस्थित चालू आहे. पाकिस्तानची काय आज अवस्था आहे हो? 350 रुपये लिटरने चाललं आहे. आणि तुम्ही या ठिकाणी सोशल मीडियावरती असल्या अफवा पसरून हे व्हिडिओ किंवा असले मेसेज व्हायरल करताय. मला कीव येते तुमची. कदाचित तुमचं नेतृत्व एवढं सक्षम नाही आहे, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे आरोप करताय. मला वाटतं या सगळ्यांचा लोकाजोगा म्हणजे उद्वेगातून येतं आहे का? अहो, लाल बहादूर शास्त्री यांनी पण एकदा म्हटलं होतं आणि लोकांना आग्रह केला होता की देशाची जेव्हा धनधान्याची संपत्ती कमी होती, लाल बहादूर शास्त्री म्हटले होते की एक वेळचं जेवण सोडा. लोकांनी सोडलं ना त्यावेळी. का? त्यावेळी तुम्ही असं म्हणणार का, लाल बहादूर शास्त्री हे निष्क्रिय आहेत, ते आम्हाला भूपासमारीने मारायला म्हणताय, ते आम्हाला जेवण सोडायला सांगताय? यावरून तुमची कीव येते की तुमची बुद्धी किती गुडघ्यात आहे. काँग्रेस जेवण तुमचं स्वाभाविक आहे. तुमचा नेताच मेंदू नसले असल्यामुळे तुम्ही कसे जाणार? नरेंद्र मोदी हे म्हणले, हे राष्ट्रभक्तांसाठी म्हणलेत. जे राष्ट्रद्रोही आहेत त्यांनी कसाही अर्थ काढा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु RSS व भाजपला ज्यावेळी बदनाम करणार, त्यावेळी असल्या तिखट प्रतिक्रिया तुम्हाला उमलणार. आज देश अस्थिर नाही, स्थिर आहे. काय अवस्था आहे बांगलादेशची? सत्तापलट झाला. काय अवस्था नेपाळची?
लोकांनी मारलं सत्ताधाऱ्यांना. काय अवस्था श्रीलंकेची, काय अफगाणिस्तान, काय पाकिस्तान. आपला देश सक्षमपणे ताठ आजही उभा आहे. याचं श्रेय म्हणजे नरेंद्र मोदीसारखं कणखर नेतृत्व. तुम्हाला ते बघवत नाही आहे, त्यामुळे तुम्ही अशा स्वरूपाचे काही कमेंट करता. आणि हा देश कोणाची हिंमत नाही, कारण की या देशात संविधान जे लिहिलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे. हा देव छत्रपती महाराज यांच्या विचारांनी चालतो. त्यामुळे असली चाटुकारता करण्याचा काँग्रेसवाले तुम्ही प्रयत्न करताय, मला कीव येते तुमची आणि हसू पण येतं आहे की अशा प्रकारचे घाणेरडे प्रयत्न तुम्ही चालू ठेवा. आम्ही आमच्या पंतप्रधानांचं ऐकणार आणि ते जे म्हणतात ते फॉलो करणार, कारण की हा देश हा एक आहे. पंतप्रधान आमच्या कुटुंबातील सदस्य आहे. आमच्या कुटुंबातील सदस्याने सांगितलं ते आम्ही पाळणार. तुमच्या बुडाला आग तुम्ही लावून घेऊ नका. तुम्ही तेवढंच पाळा तुमचे राहुल गांधी जेवढं सांगतायत. धन्यवाद.